तर नमस्कार मित्रांनो, ब्लॉगर भूषण या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आता आलो आहे वायझर ब्रो म्हणजे सह्याद्री कस्टम इथे आलो आहे, कळवा इथे. याच्या आधी बघितलं होतं गाडीसाठी मी विंडशील्ड वगैरे इन्स्टॉल केली होती. ती व्हिडिओ बघितली नसेल तर नक्की पेजवरती जाऊन बघा. तर आता आम्ही आलो आहे वायझर ब्रो या ठिकाणी आलो आहे. तर आपल्या गाडीचं आता काम चालू आहे. जी गोरिला 450 याची डिलिव्हरी घेतली होती, त्याच्यानंतर त्याच्यावरती काहीच क्रॅश गार्ड वगैरे नव्हते. बाकी ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं होतं की अवेलेबल नव्हते काही ठिकाणी, किंवा हे एक होतं ते एक नाही होतं. आम्हाला पूर्ण गाडी लोड करायची होती. तर त्यासाठी आम्ही इथे निखिल भाईला आपण व्हिजिट केली होती. तर तो बोलला सगळं रेडी करून देऊ. तो आता आपल्या बाईकचा टायर हगर बनवलेला आहे आणि त्याचं काम फिटिंग चालू आहे फक्त. आता बघू शकता आपल्या इथे पहिली सारी गारूड होता, तो काढून टाकला आणि त्याच ठिकाणी हा आता टायर हगर फिट केला. कारण सारी गाड होता त्याच्यामुळे फिट होत नव्हता प्रॉपरली. सो तो रिमूव्ह करून आता हा पूर्ण टायर हगर बसवलेला आहे एकदम प्रॉपर असा. बाकी आपलं गोरिलाचं सामान इथे पडलं आहे सगळं, क्रॅश गार्ड बोला, त्याच्यानंतर बरंच काय काय आहे. सगळं आपलं रेडी आहे, फक्त आता फिट करायचं बाकी आहे. आणि आपला हा जो सेम आहे बॅगसाठी जे माउंट होतं तर ते निखिल बाईकडूनच बनवून घेतलं होतं सह्याद्रीचं. बाकी क्रॅश गार्ड आपलं दुसरीकडे बसवलं होते, पण हे पण अजून मजबूत आहे. 1 वर्ष झालं आहे अजूनपर्यंत तरी व्यवस्थित आहे. सो आपल्या आता टायर हगरची फिटिंग चालू आहे. ही गोरिला जी आहे तिची आता कंडिशन आत्ता अशी आहे, एकसुद्धा काही गार्ड वगैरे लावणार नाही आहे. तर आपला हा सह्याद्रीचा क्रॅश गार्ड आहे, बघू शकता. मस्त मजबूत बनवलं आहे, त्याच्यासोबत स्लायडर वगैरे आहेत. अजून फिटिंग नाही केली आहे. क्रॅश गार्ड आहे, त्याच्यानंतर हे फुटरेस्ट आहेत, त्याच्यानंतर टॉप रॅक आहे, त्याच्यानंतर तो हगर आहे आणि हे बॅकरेस्टसाठी आहे. त्याच्यानंतर ते सॅडल स्टे आहेत आणि नकल गार्डचं रेडी करत आहे सेटअप. बघा तिकडे. आता टॉप रॅक आपला सेट झाला आहे, सॅडल स्टे, त्याच्यानंतर टायर हगर पण झाला सेट, एकदम मजबूत आहे. ह्याच्यावरती उभं राहिला तरी खाली जाणार नाही. त्याच्यानंतर फुटरेस्ट इन्स्टॉल झालेत. आता आपले इन्स्टॉल होणार आहेत डॅश गार्ड, विंडशील्ड प्रोटेक्टर, पट्टी आहे म्हणजे जिथे बॅकरेस्ट बसेल तो अजून इन्स्टॉल करायचं आहे विथ कुशन, आणि वरती प्लेट, टॉप बॉक्स किंवा अदर काही ठेवण्यासाठी. तर नाही म्हटलं तरी आता जवळपास 11 वाजत आलेत. 10 वाजता इथे गाडी घेऊन आलेलो, 9:30च्या आसपास गाडी घेऊन आलेलो. आता 11 वाजले, जवळपास 1.5 तास झाला आहे. सो बघू अजून किती वेळ लागतो आहे. जी KL6 250 जी कावासाकीची आहे ती गाडी पण आली आहे. याला बहुतेक क्रॅश गार्ड, त्याच्यानंतर टॉप रॅक. आता इथे टॉप बॉक्ससाठी कशी प्रोव्हिजन करणार आहे ही मोठी कला आहे. KL6 साईडने बघाल तर एका इथं एवढीच आहे, बघू शकता सरळ अशी. बॅक साईडने आपली GS बघा केवढी दिसते, आणि ही बघा म्हणजे एकदम काय चिंदी वाटते. चिंदी नाही प्राईजला बघितलं तर कम्पेरेटिव्ह BMW सेमच आहे. 250cc असून 230
सो याचं पण थोडं R&Dसाठी आली आहे गाडी. क्रॅश गार्ड वगैरे याला काय काय बनवणार आहे ते पण मॉडिफाय कस्टमाइज करणार आहे निखिल भाई. बाईक क्रॅश गार्ड किंवा अजून काय काय कसं लोड होणार आहे हे बघायचं असेल तर निखिल भाईच्या इंस्टाग्राम पेज आहे, त्याला विजिट करा. अपडेट्स तिकडे भेटून जातील. आपल्या BMW बाईकला हा बघू शकता क्रॅश गार्डचा कसा सपोर्ट घेतला आहे. क्रॅश गार्ड नाही सॉरी, टायर अगरसाठी कसा सपोर्ट घेतला आहे हा असा पूर्ण घेतली आहे. आणि ही पट्टी इकडनं फिरवली अशी, ही पट्टी अशी फिरवून इथेपर्यंत वेल्ड केली आहे. म्हणजे फुल सपोर्ट, अजिबात हवेत नाही आहे. असा हा पूर्ण सह्याद्रीचा कस्टम गार्ड बनवलेला आहे. सेम आता या बाईकसाठी जी प्रोव्हिजन केली आहे ते बघू शकता. हा इथेच सपोर्ट घेतला हिला, इथून हा असा रॉड घेतला आहे पाईप तो इथपर्यंत. म्हणजे याची फिटिंग बघू शकता, फुल कस्टमाइज केलेलं आहे. जेवढं परफेक्ट होईल याची काळजी घेतलेली आहे. आणि मजबूत आहे बघा, 2 स्क्रूवरती फिट झालं आहे. म्हणजे काही झालं तरी अजिबात होणार नाही आणि पूर्ण टायर कवर करायला. त्याचप्रमाणे इथे एक रॉयल एनफिल्डची बुलेट 350 आली होती, तर निखिल भाईने मस्तपैकी मॉडिफाय केले आहे. बघू शकता. आता रात्र आहे, थोडं दिसायला कमी, पण तरी पण बघा हे विंडशील्ड लावली आहे मस्त. आणि त्याच्यासोबत हे सह्याद्रीचा पूर्ण गार्ड आहे. फ्रंट साईडने सह्याद्रीचा गार्ड आहे, पूर्ण विंडशील्ड आहे ट्रान्सपरंट. आणि त्याच्यासोबत मोबाईल माउंट करण्यासाठी एक मस्तपैकी प्रोव्हिजन केली आहे. म्हणजे समोरून बघाल तर असा व्ह्यू दिसेल, एकदम प्रॉपर फिट केलं आहे. इथे 2 नट आलेत आणि असा पूर्ण प्रोटेक्टर ते इथपर्यंत. म्हणजे किती काय झाला तरी तो तुटणार नाही. आणि विंडशील्ड पण बघा, एवढं मी जोरात हलवतोय पण काय हलत नाही आहे. ओव्हरऑल बाईकचा पण लुक मस्त येतोय. फ्रंट साईडने बघाल तर मोठी दिसते. सोबतच इथे हा टॉप रॅकसाठी प्रोव्हिजन केली आहे. हा इथून असा सपोर्ट घेऊन इथपर्यंत असा पूर्ण टॉप बॉक्स बसला आहे. हा 45 लिटरचा टॉप बॉक्स आहे. आणि सोबत हा बॅकरेस्ट आहे. आता बॅकरेस्टमध्ये इथे हे दोन्ही साईडला स्क्रू आहे ते बघा, हे असे लूज केले. दोन्ही साईडचे लूज केल्यानंतर हा बॅकरेस्ट जो आहे तो हा नट काढल्यानंतर हा वाला बघू शकतो. हे दोन्ही साईडने लूज करायचे. आता टाईट केले बघा. हे लूज केल्यानंतर हा बॅकरेस्ट पूर्ण इथे येतो. म्हणजे जर तुम्ही सोलो राईड जर करायला असाल तर हा बॅकरेस्ट इथे येणार आणि मस्तपैकी टेकून राईड करू शकता. हे तर मग असे मित्रांनो हे बॅक साईडला होतं. हे दोन्ही नॉक काढून सीट पूर्ण पुढे घेऊन मग हे प्रॉपर बॅकरेस्ट होते. आणि एकदम मजबूत पण आहे. हा पण असा रोल होतो थोडा, जसं पाहिजे तसं ॲडजस्ट करायचा आपल्याला आणि इथून टाईट करायचा. अदरवाईज हा बॅक साईडला राहणार. हा असा पूर्ण मूव होतो पुढे एक स्क्रू काढल्यानंतर आणि इथे येतो. आणि 45 लिटरचा टॉप बॉक्स पण बसू शकतो त्याच्यावरती फिट. एक पूर्णपणे मस्तपैकी प्रॉपर बनवलेला आहे, परफेक्ट एकदम. म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे तसं बनवून देतो. फक्त थोडासा टाईम जातो, कारण ते बनवायला थोडा टाईम जातो बनवण्यासाठी. स्पेशल कस्टमाइज करतो त्याच्यामुळे. तर ओव्हरऑल ही बुलेट ओव्हरऑल असं बघायला गेलं तर सगळ्या बाईकचं सगळं मटेरियल इथे भेटून जाईल. फक्त बनवण्यासाठी थोडा टाईम जाईल. तसा तुम्हाला बाईक आणल्यानंतर थोडा टाईम द्यावा लागेल. आम्हाला 4 दिवस गेले, 3 ते 4 दिवस. पावडर कोटिंग बसली, त्याच्यानंतर व्यवस्थित कलर वगैरे करून भेटली आहे बाईक. म्हणजे बाईक नाही, जे क्रॅश गार्ड आहेत त्यांना, जेणेकरून रस्टिंग होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. तर मित्रांनो आपला क्रॅश गार्ड पण फिट करून झालेला आहे. बरा मस्तपैकी एकदम थोडा कॉम्पॅक्टच आहे आणि गाडीला सुटेबलच आहे. किंवा असं काही जास्त वजन वगैरे असं तिला नाही आहे, जेणेकरून गाडी चालवायला जास्त वेट होईल. जेवढं होईल तेवढं कॉम्पॅक्ट बनवलेलं आहे. 2 स्लायडर दिलेत आणि मस्तपैकी बनवून फिट करून रेडी झाली आहे गाडी आपली. फक्त आता विंडशील्ड बसवायची बाकी आहे. विंडशील्ड झाल्यानंतर गाडी एकदम रेडी. क्रॅश गार्ड हा 2 पीसमध्ये आहे. इथे मध्ये फिटिंग बघू शकता, इथे कनेक्शन आहे आणि रॉड पण चांगला एकदम, म्हणजे माझ्या बोटाच्या डबल टिबल साईजचा रॉड आहे. त्याच्यासोबत इथे फॉग लाईट लावण्यासाठी एक प्रोव्हिजन केली आहे. हे 2 स्लायडर दिलेत, जेणेकरून बाईक पडली तर स्लायडरवरती जास्त याच्यावरती इम्पॅक्ट आहे ना, जास्त चेसीवरती घेतला नाही आहे. त्याची काळजी घेतलेली आहे की बाईकच्या चेसीला जास्त काही डॅमेज होऊ नये. बाकी क्रॅश गार्ड एकदम लुक बघू शकता,
जास्त बाहेर पण नाही आला आहे आणि कॉम्पॅक्टमध्ये एकदम. एकदा सिनेमॅटिक शॉट दाखवतो नंतर. अजून बाईक रेडी व्हायला बाकी आहे. ओव्हरऑल आपला हा लुक असा आहे बाईकचा. अजून बऱ्याच विंडशील्ड लावल्यानंतर अजून मोठी बाईक दिसेल. पण आता जे काय आहे ते जास्त बाहेर वगैरे आलं नाही आहे. इथे एक चांगली काळजी घेतलेली आहे की इथे हा सायलेन्सर आहे, तर सायलेन्सरच्या थोडासा बाहेर आला आहे, म्हणजे जेणेकरून सायलेन्सरच्या बाहेर बॅग राहतील. जे बॅग लावू त्यांना थोडासा बाहेर काढलेला आहे, म्हणजे एवढा बारकाईने काम केलेलं आहे याच्यावरती, जेणेकरून कधी कधी काय होतं की बॅग जर खाली उतरले जास्त तर सायलेन्सरला लागून जळण्याची शक्यता असते. सो याची काळजी घेतलेली आहे. बाकी हे व्यवस्थित. याच्या बायचान्स पुढे जर वाटला की पॅनियर्स लोड करायचे आहेत तर इथे प्रोव्हिजन दिली आहे त्याची, म्हणजे इथे 2 लावले, वेल्ड केले, त्याच्यानंतर टॉप बॉक्स पॅनियर्स वगैरे लावू शकतो आरामात. बाकी बाईक आपली रेडी आहे एकदम ओकेमध्ये. बघू शकता पाटी 11:15 समथिंग झालेले आहेत. तर राईडची प्रिपरेशन चालू आहे, त्याच्यामुळे थोडं पटापट काम करून घेतो आहे, म्हणजे जेणेकरून पुढे काय जास्त अडकायला नको. गाडी नवीन होती त्याच्यामुळे आम्ही पण स्वतः पण जास्त चालवलो नाही आहे. जी काय आहे ती सर्व्हिस सेंटरला आणि इथे क्रॅश गार्ड वगैरे सगळे ॲसेसरीज फिट करण्यासाठी याच्यातच वेळ गेला आहे. जास्त का आम्हाला स्वतःला पण चालवायला भेटली नाही आहे. एक राईड होणार आहे, त्याच्यामध्ये रिव्ह्यू पण समजून जाईल गाडीचा रिव्ह्यू कसा आहे. सो विंडशील्ड लावू आणि घरी जाऊ. गोरिलाची पण पूर्णपणे काम झालेलं आहे, फक्त बॅकरेस्ट लावायचं आहे. आता हे जे व्ह्यू आहेत, आता जवळपास 11:30 झालेले आहेत, वाजले आहेत प्रॉपर, त्याच्यामुळे काळोखात एवढं दिसणार नाही. सकाळच्या वेळी मस्तपैकी शूट काढतो आणि एकदा अपलोड करतो. बाकी सगळं प्रॉपर झालेलं आहे. आता रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे गाडी प्रॉपर दिसत नाही आहे. सो एकदा सकाळचे शूट घेतो आणि दाखवतो तुम्हाला. बाकी व्हिडिओ जर आवडली आपली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असेच नवीन जुगाड आयटम आपण शोधत असतो आणि तसा त्याप्रमाणे गाडीमध्ये अपडेट करत असतो. सो असाच ओव्हरऑल सगळं आहे. तर मस्त काम झालं आहे, जसं मनासारखं पाहिजे तसं प्रॉपर काम झालेलं आहे आणि एक नंबर. आता इथून गाडी घेतो आणि घरी जातो आणि झोपतो. बाकी तुम्हाला जे शॉट आहेत बाईकचे कशा प्रकारे रेडी झाली आहे ते तुम्हाला सकाळच्या याच्यामध्ये मी गाडीचे थोडे फोटो घेतो आणि दाखवतो. तो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. निखिल भाई आपल्यासाठी 11:30पर्यंत थांबलेला आहे. नॉर्मली 6-6:30-6पर्यंत मॅक्झिमम 6पर्यंत निखिल भाई थांबलेला असतो शॉपमध्ये. आणि इथेच त्याचं वर्कशॉप आहे, सगळं इथेच बनवतो, इथेच सगळं रेडी करतो आणि बाईक पण इथेच लोड करतो. जास्त मोठा शॉप नाही आहे, जास्त मोठा देखावा पण नाही आहे. मस्तपैकी गाडीचं काम झालेलं आहे. सो नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तोपर्यंत बाय बाय आणि बाकी गाडीचे शूट बघून घ्या. चलो.